धन्यवाद जगदीश दादा पाटील. या आपण लगेचच मॅच कडे जाणार आहोत. एक फ्रेश मॅच. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नगरसेविका चषक 2026 दैदीप्यमान पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचं गर्व तुम्हा आम्हा सर्वांना असला पाहिजे. या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका बाजूला एकविरा ग्रुप आरब 11 हायवे दिवा आणि त्याला फाईट करेल प्रथमेश धामोते. या दोन टीम मध्ये ही बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांची मॅच. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. नगरसेविका चषक 2026 ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट या वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड गौरव सावंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम, ऑफिशियल अपडेटर प्रशांत, ऑफिशियल कॅमेरामॅन बट्ट्या दीप खाडे असतील, त्यानंतर जय बारशंकर आणि रोहित धुळे, या सर्वांचं आपण कौतुक करू. थेट जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग सामन्याकडे. मॅच ऑन. पहिला बॉल आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली. बॉल डीप मध्ये चालला तोपर्यंत थोडस फंबल क्रिकेट. एक कंप्लीट, 2 कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केले जात होते परंतु थांबवण्यात आलाय. स्ट्रायकिंगला सिद्धेश पाटील, डॉस स्ट्रायकिंगला पण पाहतोय करण. असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या नावातच रन आहेत तो करण सध्या नॉन स्ट्रायकिंगला आहेत. 2 धावा फलकावरती आहेत. हो, चांगला स्ट्रोक सिद्धेश पाटीलचा आपण पाहतोय. खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. हिट्स मॅक्सिमम. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना खणखणीत षटकार.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावले गेलेत. सिद्धेश पाटील खरं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज वाढवले जातात. खरं तर आपण पाहतोय जर तुम्हाला अगदी समोर द्वितीय सत्रामध्ये धावा चेस करण्यासाठी कमी हव्या असतील तर मात्र या सत्रामध्ये तुम्हाला त्याच धावा अगदी रोखाव्या लागणार आहेत आणि तसा प्रयत्न प्रथमेश धामोते संघाचा आहे. हो चांगला स्ट्रोक, मी मगाशी सांगितलं ज्याच्या नावात रन आहेत तोच करण. अंपायर सिग्नल नो बॉल, सोने पे सुहागा आणि त्याच्यावरती आला षटकार. ओव्हर स्टेपिंग लाईनचा नो तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता दिशेपासून भरकटतात गोलंदाज. बॉल सीमा पार, खणखणीत षटकार. षटकार काय अप्रतिम पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडू पडल्यानंतर खेचून मारलेला स्टोक जागा बनवली. डीप बॅकवर्ड स्क्वार लेगच्या वरून हा चेंडू पाठवण्यात आला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाला एकंदरीत 7 आणि या 7ने संघाची धाबत संख्या 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 17 आकडा हा अशुभ आकडा क्रिकेटमध्ये मानला जातो. 17चा खतरा नेहमी त्याचा उल्लेख आपण करत असतो, परंतु या 17चा खतरा आता कोणत्या संघाला होईल हे देखील पाहणं या मॅचमध्ये तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतो परेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिले सुरुवातीला 2 बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल आली आणि आता लाईनचा नो. अगदी थोडेसे स्किड झाले असावे. बारीक लक्ष पंचांचं आणि आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. दुसरा करंटच्या बट मधून धमाकेदार षटकार. हायवे दिवा संघाने बंटी मेहर देखील प्रचंड खुश आहेत, कारण भल्या भल्यांचं होतं मरण, नाव त्याचं करण आणि असाच करण आता सध्या मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. क्या बॅटिंग करतायत. धावत संख्येला वेग गती मिळते. ओ खोलवटापाचा बॉल यॉर्कर. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि या 2 धावा डायरेक्ट हिट आय थिंक सो करण्यात आला, परंतु आपण DRS या ठिकाणी तिसऱ्या पंथाची लगेचच मदत घेऊ. आपण लगेच चेक करणार आहोत 2 धावा कंप्लीट आहेत की नाही या तपासल्या जातील. आता चेक आपण करणार आहोत वॉर रूम मध्ये आमचे जय पवार सर. याच दरम्यान आमचे बाईजाम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नॉट आउट. सेफ असतील बॅटर. पंचवीस धाबा धाव फलकावरती आहेत. आणखीन एक बॉल त्याच दिशेने. कदाचित आपण पाहतोय जागा बनवली आहे ऑलरेडी, मनामध्ये सेट करून ठेवलेला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्याचा स्ट्रॉंग झोन त्या ठिकाणी आहे तिकडेच बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा. बॉल सीमा पार षटकार. आणि 2 षटकामध्ये धाबा धाव फलकावरती
32 धाबा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 नितीन विर्लेच्या विरोधात आणि आता मात्र आपण पाहिलं तर परेशने तब्बल 22 धाबा खर्च केलेले आहेत. मागच्या षटकात देखील आपण पाहतो मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजावरती थोडासा मार पडला होता. खरं तर याच गोलंदाजाची अक्षरशः आता पिस उपटण्याचं काम सध्या बॅटर करतायत. आई एकविरा ग्रुप अरब 11 हायवे दिवा ज्या सगळ्याला राहुल चव्हाण सरांनी नुकताच सांगितलं की बदलापूर हे शहर त्यांना अत्यंत लकी आहे, कारण 1 बॉल 6ची मॅच असताना तो सामना त्याने आपल्या बाजूने खेचला होता. या दरम्यान बाबू मेहेर एरनजाड वॉर्ड अध्यक्ष त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिला बॉल यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश आलेत. कॉट अँड बोल्ड फलंदाज अडीकडे होईल बाद. सिद्धेश पाटीलला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. गोलंदाजी बार्क वरती आला. परेश नंतर प्रत्येक गोलंदाजाने धामोते संघाच्या चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. त्याचा अपवाद वगळला तर सिद्धेश पाटीलला मात्र बाद केला. न्यू बॅटर सागर मैदानाच्या आत स्ट्राईक एंडला. हो चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला डीप मध्ये. तोपर्यंत एक सिंगल ज्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलं. खेळाचं पहिलं सत्र आहे. शांत शांत खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जातं ना. शांतता आणि संयम याची जर बेरीज आपण केली ना तर आपण कोणतेही अगदी आपण पाहतो खेळात असो कोणत्याही क्षेत्रात असू द्या करेक्ट कार्यक्रम करताना आपण प्रत्येकाला पाहिलेलंच आहे. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते. भन्नाट वेग धाबत संख्या धाव फलकावरती 32 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर आली सिंगल आणि आता डॉट. कल्पेशने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एक चांगली पेशकाश गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. तोपर्यंत अगदी आपण पाहतो तिथे अडवण्याचा प्रयत्न बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. माफ करा कारण या ठिकाणी 2 धाबा खेळामध्ये यशस्वी झालेले आहेत. डीजे गणेश देखील एक वेगळ्याच लय मध्ये. डीजे गणेश मांगरुलकर गणेश पाटील सबसे कातिल. स्विचित करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील. फलंदाज चला बाद. कॉट बिहाइंड. धक्का आणखीन एक लागेल. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन. पाहायला मिळते आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये हर्ष भोईर मागच्या मागचा हिरो. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जवळजवळ 22 धाबांची गरज असताना तो सामना आपल्या बाजूनं ज्याने खेचला तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्ष भोईर शेवटचा अंतिम बॉल कल्पेशने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 34 धाबा अवघ्या 3च धाबा या ठिकाणी खर्च केले. 2 विकेट्स त्याला मिळाले. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल
आणि फलंदाज झाल्या बाद अंपायर सिग्नल OUT धक्का आणखीन एक लागेल. बॅटिंग करत असताना टीम आई एकविरा ग्रुप RV11 हायवे दिवा संघाला फलंदाज बाद. ठिकाणी आपण पाहतो प्लम पकडलाय खात्रीशीर. या ठिकाणी ऑफिशियल पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. विक्रमजी शेलार सर आहेत आणि अमितजी डांगरे सर आणि JP पॅनलच्या सर्वेसर्वा फाउंडर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील TV एम्पायर्स जय पवार सर. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचं काम हे मात्र पंचांचं आहे. नाही मूर्ती आहेत. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज नवनाथ आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 34 वरती धावा या ठिकाणी थांबवण्यात आल्या. पहिला बॉल नवनाथ वरती केला वार. भव्य स्वागत. बॉल चाललाय सीमा पार. शॉर्ट पुल सक्सेसफुल देन ब्युटिफुल डिलाइटफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. मध्ये अडकलेली धावत संख्या आता मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक एंड आपण पाहतो बॅटर सध्या सागर आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतो. आणखीन एक बॉल जाईल सागरच्या बॅट मधून. जणू काही वाऱ्याशी वार्तालाप करत वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत बॉल चाललाय सीमा पार. भलतील धावा 6 ठोकलाय. आणखीन एक षटकार. जरी फलंदाज आपण पाहतो हर्ष भुईर बाद झाला. जरी फलंदाज सिद्धेश बाद झाला. करण बाद झाला तरी सागर मैदानाच्या आतमध्ये हेच सांगतायत टायगर अभी भी जिंदा मैं हूं ना. क्या बॅटिंग करतायत. संघाची धावत संख्या धावफलकावरती पुढे जाईल 46 वरती. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग लागोपाठ झालेला हा तिसरा वार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला खणखणीत षटकार. मध्ये त्याची दहशत निर्माण झाली आहे. काय दबदबा त्याने प्रस्थापित केलाय. शेवटच्या हाणामारीच्या षटकान नवनाथ वरती केलेलं आक्रमण. यावेळी चौथा देखील हो. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग लागोपाठचा हा चौथा षटकार. बॉल सीमा पार. आणि आता आपण पाहतो या मॅच मध्ये टीम हायवे दिवा संघाचा सागर जणू काय आपण पाहतोय यावेळेस लाटांवरती स्वार होतो हवेच्या. सलग लागोपाठचा चौथा षटकार आलाय. गोलंदाज नवनाथ. ऑल लाईन पाहावी लागणार आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. दबाव आहे गोलंदाजावरती स्पष्ट जाणवतोय. संघाची धावत संख्या आता मुसंडी मारतीये. स्कोर मोज ऑन 59. 59 धावा बनल्या गेलेल्या आहेत आणि आता शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. नवनाथ आखू टप्प्याचा बॉल
अगदी आपण पाहतो बॅटचा फ्लो आपल्याला प्रतिम पाहायला मिळाला, परंतु बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही आहे. अर्ली बॅट स्विंग संपर्क नाही आहे. याच दरम्यान आपण पाहिलं तर एरन जाड गावचे युवा नेतृत्व सोमेश तांबे यांचाच वाढदिवस आहे. आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस. खरं तर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी आपण प्रार्थना करू आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 2च धावा कंप्लीट आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 61 वरती जाऊन पोहोचलाय आणि 62 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. टीम प्रथमेश 11 धामोते या संघासमोर या धावा आता चेस केल्या जातील की ह्या धावा डिफेंड केल्या जातील. मी तुर्तास थांबतो, आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया बदलापूरचा आवाज राहुलजी चव्हाण यांना. धन्यवाद. तर सन्माननीय अरुणजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर एक सन्मान करू आपण. या ठिकाणी दरोडा साहेब आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. सतीश बोराड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या दरोडा साहेबांचा या मंचावरती करतोय सदिच्छा सन्मान. बोल कोणची मागे लागतात. त्याचबरोबर सुरेशजी तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या स्वागत करण्यात येईल त्यांचं सुद्धा. हॅलो, अरुणजी मेहर यांचं नुकतंच आगमन झालंय मंचावरती, त्यांचं करूया आपण सदिच्छा सन्मान. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. थैंक यू सो मच. बॉल तयार. ओव्हर नंबर 1. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला.
थँक्यू सो मच भाईजी धुळे सर. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. टार्गेट या मॅचमध्ये आता मोठं सेट झालंय. चेक. तर याच दरम्यान क्रिकेट प्रेमी लक्ष्मणजी गाडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. थँक्यू. अरुणजी राणे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोपणी सारखी बॅट फिरवली, बॉल जाईल बी शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पहिला बॉल एक सिंगल आली, त्यानंतर आता चौकार येतोय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पालमेल टीमची टोटल 5 आकड्यावरती पार भीती. टार्गेट या बॅचमध्ये तुम्हाला पालमेल 62 धाबा चेस करायचे आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, पंचाकडे पाहिलं अशाभूत नजरेनं की हा व्हाईट बॉल आहे का, परंतु पंच सहमत नव्हते. हायवे दिवा संघ म्हटलं की खरं तर बॉलिंग अटॅक त्यांचा भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना दोन्ही संघ आज मात्र चांगले खेळलेत. प्रथमेश धामोते हा संघ तुम्हाला पालमेल नितीन विर्ले यांचा संघ मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला बंटी शेठ मेहर यांचा संघ मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती पालमेल बरोबर तयार. इनफिल्डच्या वरनं खेचलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्यात मिळतील. बॉल जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. तुम्हाला पार मिळते 2 चौकार कल्पेशच्या बॅटमधून, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये पार मिळते टीम प्रथमेश धामोतेच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेचला, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा आणि फिल्डिंग तिथे लाजवाब तुम्हाला पारमेल. क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं धावत पळत पोहोचला आणि बॉल आतमध्ये ढकलतोय. सागर होते, सागर म्हटलं की दर्या, आणि काय फिल्डिंग केली आहे या मॅचमध्ये, दाद द्यायला बी. काय बॉल अडवला डीप मध्ये धावत पडत असताना, आणि अखेर पंच सांगताय चेक करा तिथे घडलंय काय. डीप मध्ये तुम्ही पाहताय भरपूर वेगानं सागर पोहोचलाय, बॉल लाडवण्याचा प्रयत्न त्याचा तुम्ही पाहिलाय. या मॅचमध्ये कमबॅक करायचं याच अनुषंगानं आता क्षेत्ररक्षण तुम्हाला पालमेल. तिसरे पंच आमचे जय पवार सर चेक करतील, जेपी पॅनलचे फाउंडर आहेत, सेफ आहेत, कारण ज्यावेळेस बॉलला त्याने आतमध्ये ढकललं त्यावेळेस तो हवेमध्ये होता, त्यामुळे इथून तुम्ही पाहताय सेफ असतील. धावफलक पुढे सरकेल 2 धाब्याच्या साथीनं. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला वळवायचा प्रयत्न पटे फसला, आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. 62 धाबा चेस करायचे आहेत, आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पालमेल जाऊन पोहोचते टीमची टोटल 1/11. ते हायवे दिवा संघ नेहमीच खेळतोय. खरं तर एक स्पर्धा मला आठवतीये, मागील वर्षी आपण पाहिला असाल ढोके नाईटच्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री खरं तर संघ दाखल झाला हायवे दिवा, आणि काय खेळ दाखवला होता त्या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष आता दाखल होतोय, लेफ्ट सिमर हा गोलंदाज तुम्हाला पालमेल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय, तर समोर तुम्हाला पालमेल नितीन विर्ले ज्याचा नाबानं संघ ओळखला जातो. या बादमध्ये पहिल्या ओव्हरच्या अंती 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक, या बादमध्ये 3 ओव्हरमध्ये धाबा चेस करावा लागतील. पहिला बॉल ड्राईव्ह केला, ऑन साईडला डीपमध्ये खेळाडू पोहोचतात, आणि अखेर सिंगल मिळते. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल 12 या आकड्यावरती तुम्हाला पालमेल 62 धाबा इथून चेस करायचे, त्यामुळे अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
आणि 17 बॉलमध्ये 50 धाबा चेस करावा लागतील. कल्पेश आणि नितीन ही जोडी मैदानावरती उपस्थित आहेत आणि जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही होत की इथून सामना जिंकणार कोण. खोदून काढण्याचा प्रयत्न, घोपडीसारखी बॅट फिरवली, एक सिंगल बेल. दुसरीचा प्रयत्न करतात, स्किट झाले नितीन, त्यामुळे त्यांना थांबवलंय आणि आता दुसऱ्या धाब्यासाठी तिथे घडलंय काय आपण चेक करतोय, कारण पंचांनी घेतलाय DRS. स्पीडअप करा, अजूनही आपल्याला एक सामना कव्हर करायचे, त्यामुळे लवकरात लवकर खेळा. बॉलर तयार, हर्षच्या विरोधात एक षटकार आलाय नितीनच्या बॅटमधून. हा ट्रॅकर बॉल बॅटची कडे घेतली आहे आणि यशच्या मागे एक सुंदर झेल टिपला, त्यामुळे इथून नितीन विरेला मैदान सोडावं लागेल. अजून एक झटका टीम धामोते संघाला. नवीन बॅटर मैदानावरती परेश आता दाखल झाला या मॅचमध्ये. कल्पेशनं काहीसं कानमंत्र दिलाय, काय करायचं या मॅचमध्ये हे सांगितलंय, त्यामुळे आता तो देखील दाखल होतोय. 4 ओव्हरचे मॅच, 62 धाबा इथून चेस करायचे या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय 15.00च्या 15.50च्या गतीने खरं तर हे धावफलक सजवायचं आहे. याच अनुषंगाने तुम्हाला आता दोन्ही बॅटर पार भेटतील. दाखल होत आहेत परेश. बिग हिट, फटका चांगला आहे, ऑन साईडला मिड विकेटला खेळतलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक सिद्धेश येतात. सिद्धेश पाटील बॉलला फेक करतील, दरम्यान सिंगल बेती, सिंगल वरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता पुढे सरकते 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये अजूनही 42 धाबाची गरज आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे, त्यामुळे अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक. 42 धाबा चेस करावा लागतील. 2 ते 3 मोठे फटके आले तर सामना रंगेल यात शंका नाही आहे. परंतु समोर तुम्ही पाहताय हायवे दिबा हा संघ खेळतोय मैदानावरती इन ॲक्शन मध्ये असताना. चांगला क्रिकेट आज या स्पर्धेमध्ये खेळलाय. हा ट्रॅकर बॉल ऑन साईडला टर्न केला, स्कोर एकला चेस मोठी आहे. क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचलाय आणि बॉल लावण्याचा प्रयत्न अखेर अपुरा पडला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार.
नका, बिलकुल लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. या ओव्हरमध्ये 13 धावा, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 12 बॉलचा खेळात शिल्लक या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये धावा चेस करावं लागतील. 38 धावा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. मैदानावरती तुम्ही पाहताय कल्पेच्या साथीनं आता परेशच्या बॅटमध्ये दाखल होतोय, परंतु 12 बॉलमध्ये 38 धावा चेस होतील का, रोखल्या जातील? बाळाशेठ सकपाळ यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. उर्फ पप्पू शेठ या आमच्या या स्पर्धेचे आयोजक भाऊशेठ बोराड यांच्या शुभ हस्ते पप्पू शेठ यांचा आपण या मंचावरती करूया सदिच्छा सन्मान. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण करतोय देवाप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव, त्यामुळे आपण पाहतोय प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान येथे केला जातोय. पप्पू शेठ यांचा सन्मान या मंचावरती होत असताना पप्पू शेठ सपकाळ या पण आपला सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती. आपण आलात या स्पर्धेमध्ये, मुलाचा वेळ आपण दिलात, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. हायबी दिवस संघ वेळ जास्त जातोय कारण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आणि ती मॅच आजच होईल, याची पण नोंद घ्यायची आहे. बॉल तयार. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल हा प्रॅकर खेचला ऑन साईडला आणि अखेर बॉलला आतमध्ये ढकललंय. स्कोअर लेगला खेळाडू उपस्थित होते. गरुड जेब घेत असताना बॉलला आतमध्ये ढकललंय, त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. एक सिंगल मिळतीये. असं वाटलं होतं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु बॉल आतमध्ये ढकललंय, त्यामुळे तुम्ही पाहता इथून एक चेकी सिंगल एक पिढी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतो. स्कोअर बोर्डवरती धावा लागलेत. आता या बॅचमध्ये टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. वाराशी वार्तालाप करत असताना, मुक्त संचार करत असताना बॉलला आतमध्ये ढकललंय. सेफ आहेत कारण जय सर लाईव्ह देखील पाहत आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलंय सेफ आहेत आणि आम्ही देखील आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. गरुड जेव घेत असताना बॉलला त्याने अडवलंय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा एक टप्पा घेत यष्टीरक्षकानं बॉलला गॅदर केलाय, त्यामुळे 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेश शेठ बोराडे यांना तुम्ही पाहता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाहीये ना, या साऱ्या गोष्टी आता पडताळणी करत असताना. कारण ही स्पर्धा तुम्ही पाहता एरंजाडकरांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 करण पाटील आता दाखल होते या बॅचमध्ये. हा ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा बॅटची कडा आणि अखेर डॉट बॉल. टाळा वाजतायत. टाळांचा कडकड कडकड कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल कारण आता हा संघ आपण पाहतोय करता चांगली कामगिरी करतोय. बंटी शेठ मेहर यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलाय, त्यामुळे इथून उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळेल. 2000 रुपयाचा कॅश प्राईज आपण पाहिला. खरं तर मागील मॅचमध्ये ज्यावेळेस 1 बॉल 6 धाबाची करत असताना आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील खरं तर बंटी शेठ मेहर यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलंय. 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांनी खरं तर जमा केलं. संघ जिंकल्यानंतर इथे फटका चांगला आहे. 20 शेपमध्ये खेचलाय क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेशच्या बॅटमधून एक देखणा स्ट्रोक, षटकार. पूर्ण होईल. तिसरी देखील, परंतु बॅच मध्ये लाईट कोणत्याही प्रकारची चालू होणार नाहीये, त्यासाठी लवकरात लवकर खेळा. बॉल होते यार. हा ट्रॅकर बॉल खेचला डबा बाटणं, क्षेत्ररक्षक उपस्थित. कल्पेश चांगली बॅटिंग केली आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा एक सिंगल बैती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता फलकावरती तुम्ही पाहताय 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहता टार्गेट मोठं आहे, परंतु धामोते नाव कुठे छोटं आहे कारण चिंचपाड्यासारखा एक मोठ्या संघाच्या अगेन्स्ट काप बॅटिंग केली होती आणि तो सामना जिंकला धामोतेनं. परंतु या मॅचमध्ये हाय बेदिबा संघाला देखील कमी लेखून चालला नाहीये. भिवंडी तालुक्यातील संघ मैदानावरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये आता स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूशेठ बोराडे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे. नेहमीच समालोचकांवरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे आणि त्यामुळेच की काय
बदलापूरमध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की समालोचन कक्षाला खरं तर एवन जोडीचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच बाळू शेठ अँड टीम एरंजाड. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होता आणि अखेर 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 33. 33 धाबा, धावफलकावरती 34 धाबा 34. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 28 धाब्याची गरज आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला असाल, 6 बॉलमध्ये जेव्हा गरज होती 22 धाबांची, तो सामना जिंकला टीम हायवे दिबा या संघाने. परंतु आता 6 मध्ये 28 त्यांनाच रोखायचे आहेत. समोर प्रथमेश धामवते हा संघ तुम्हाला पारमेल खेळतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, पंच ताकीद द्या त्यांना, कारण नेक्स्ट मॅच गावदेवी बसार संघ देखील वाट पाहतोय की समोर कोणता संघ येईल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. बॉलर तयार. चला अधिकचा वेळ खर्च करू नका रितेश, लवकरात लवकर मॅच सुरू करायचे. पुढचा बॉल राईटम राऊंड द विकेट. 6 बॉल 28 धाब्याची गरज असताना पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवला. लँड कुठे होतोय? बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. पुढे सरकत असताना या बाजमध्ये अजूनही आपण पाहतोय 40 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे 5 बॉलचा खेळ शिल्लक. 22 धाबाची गरज आहे. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता मोहपाडा एरंजाड विरोधात भिनारपाडा. त्यानंतर रेग्युलर गटाला सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टेबल टॉपेस्ट टीम तुम्हाला पार भेटतील. पहिला सामना दापोडे विरोधात बोरशेती, त्यानंतर भातबळ विरोधात बामणडोंगरी, केवणी दिबा विरोधात मांडा आणि नांदकर विरोधात भावाळी बी. या मॅचेस उद्या देखील रंगतील, त्यामुळे यायला विसरू नका. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकार शेट्टी यांचा आवाज उद्या तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार. 22 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यंगस्टर खेळाडू रितेशच्या खांद्यावरती खरं तर ही जिम्मेदारी आहे, त्यामुळे इथून रितेशला या धाबा रोखायच्या आहेत. छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल ट्रॅकवरती तुम्ही पाहताय रितेश. अधिकचा वेळ खर्च करू नका रितेश, लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. माहिती आहे सामना मोठा आहे. अजून एक फटका ऑन साइडला. बॉल जाईल काऊफॅशच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेशचा वार. षटकार. मोक्याच्या निर्णयाक्षणी आता धोक्याची घंटा वाजली टीम हायवे दिबा संघासाठी, कारण 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. अजूनही 16 धाब्याची गरज आहे. 4 बॉल 16 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. काल रात्री आपण पाहिलं असेल तर 6 बॉलमध्ये गरज होती 15 धाब्याची आणि 3 बॉल 3 षटकार भूषण बैकरच्या बॅटमध्ये आपण पाहिले. त्यामुळे या मॅचमध्ये आता 4 बॉलमध्ये 16 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. बॉल तयार. पुढचा बॉल एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात का पाहायचं इथे घडलंय काय. अखेर डॉट बॉल. 3 बॉल 16 धाब्याची गरज. या मॅचमध्ये सामना रंगतोय. नाराज आहेत कल्पेश, कारण त्याला हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. त्यामुळे या मॅचमध्ये आता संघर्ष वाढलाय. प्रत्येक बॉलवरती काही सकार मात्र देतोय. सिद्धेश पाटीलला तुम्ही पाहताय जो रितेश पर्यंत पोहोचलाय. 3 बॉलमध्ये 16 धाबा येथून रोखल्या जातील की चेस होतील हे देखील आपण पाहतोय. दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतायत. मैदानावरती तुम्ही पाहताय दाखल झालाय कल्पेश सलामीला आणि काप बॅटिंग केली आहे. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 3 बॉल 16 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. बॉलर तयार. अजून एक चांगला फटका. ड्राईव्ह केला ऑन साइडला. खेळाडू पोहोचतील. एक सिंगल धाब एक पडी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक पडत असताना
अखेर मैदान सोडावं लागेल की नाही आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या 3 धाबा एकपट जात आहेत. पुन्हा एकदा थ्रो केलाय कुठे आणि चौथ्या धाबेसाठी मी म्हणेन मैदान सोडावं लागेल. परंतु आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 13 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे माफी असावी. त्यामुळे 2 बॉल मध्ये आता 13 धाबा चेस करावा लागतील. चौथ्या धावेचा प्रयत्न केला होता यंगस्टर खेळाडू. खरं तर थोडासा दबाव होता, प्रेशर होता, परंतु सिद्धेश पाटील ने खरं तर त्याला पुन्हा एकदा समजवलंय करायचंय काय. या मॅच मध्ये आपण पाहतोय कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे या मॅच मध्ये आता 2 बॉलचा खेळ शिल्लक, 13 धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती नवनाथ. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता नवनाथ देखील सांगतोय जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. षटकार. आपण टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबा. या मॅच मध्ये आता आपण पाहतोय शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धाबा चेस करावा लागतील 7. 1 बॉल 7 धाबाची गरज या मॅच मध्ये. जर एखादा व्हाईट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक, जर एखादा नो बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक. परंतु घडणार काय? बॉलर तयार. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल राहिलाय टीम हायवे दिवा संघाच्या नावावरती. सामना जिंकलाय टीम आरव 11 एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवा संघाने. अभिनंदन. तर हार्डलक टीम प्रथमेश दामोते.